नाही, आता काल महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 13 शाळा बोगस म्हणून यादी जाहीर केलेल्या आहे आणि तसं पालकांना पुणेकरांना आव्हानसुद्धा केलेलं आहे की ह्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका. परंतु हे 13 शाळामध्ये ऑर्चिड ही शाळा पाठीमागच्या काही काळामध्ये ही ऑर्चिड शाळा बोगस आहे असं जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी यांनी जाहीर केलं होतं. परंतु त्यांनी त्यानंतर तुम्हाला आणि आम्हालासुद्धा सांगितलं की 28 लाख रुपये दंड भरून घेतला आणि ती रेग्युलाइज झाली. परंतु थोड्याच दिवसामध्ये परत समोर आली की ही शाळा बोगस आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्याही 12 शाळा आहेत. पुणेकरांची पालकांची ही फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कुठलीही शासकीय परवानगी नाही, मान्यता नसताना सुद्धा ह्या 13 शाळा चालकांनी शासनाची आणि पुणेकरांची फसवणूक केली. त्यामुळे प्रथम त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे 13 बोगस शाळा असतानासुद्धा पालकांकडून फीज भरून घेतल्या, ही बेकायदेशीर फीज भरून घेतल्या. हे सुद्धा परत करण्यासाठी महापालिकेचे आयुक्त आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांनी तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही सुद्धा बेकायदेशीर फीज भरून घेतलेली आहे ही सर्वसामान्य जनतेची परत केली पाहिजे. आणि अशा बोगस शाळा चालकांवर कठोरात कठोर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे, म्हणजे कुठंतरी हा प्रकार थांबेल, नाहीतर हा असाच फोफावत राहील. गेले 8 वर्षापासून आमचं राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेचे संघर्ष सुरू आहे. आमचं म्हणणं फक्त त्या गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे 1 एकर असलं पाहिजे होतं. आत्ता म्हणतात की 5000 स्क्वेअर फीट पाहिजे. आज आमच्याकडे जी जागा आहे ते आहे फक्त 4000 स्क्वेअर फीट आणि 650 विद्यार्थी शिकतात, तेही मोफत. आणि तुम्ही बघत असाल तर गव्हर्नमेंटची शाळा 1-1, 1.5 एकर जमिनीमध्ये आहेत. मुलं त्यांच्याकडे 100-50 आहेत फक्त. तर आम्ही त्यांना वारंवार सांगतो आम्ही की तुमची शाळा आम्हाला एकदा चालवायला, आम्ही चालवू फ्रीमध्ये, तुमच्या मुलांना शिकवू, आम्ही आमच्या मुलांना शिकवू. पण ते ते काय कन्सिडर करत नाहीत ते आम्हाला अजिबात. आमचा युडेज नंबर काढून घेतला. ज्यावेळेस विनोद तावडे साहेब होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला युडेज नंबर दिले. आता 6 महिन्यापूर्वी त्यांनी आमचा युडेज नंबर काढून घेतला त्यांनी. आणि आम्ही दादा भुसेंना भेटलो, अनेक वेळा त्यांना भेटलो. ते म्हणतात की मी नवीन आहे, मला याच्यातलं काही माहीत नाही म्हणतात ते. 10,000 रुपये पर डे ते फाईन भरा म्हणतात ते आम्हाला. आम्ही कुठून आणायचं? तुम्ही आमच्या पेरेंट्सला विचारा, मी 1 रुपया कोणाकडनं घेत नाही. तर कुठल्याही प्रकारचं आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला स्पेशल केस कन्सिडर करा, नाहीतर आम्हाला महात्मा गांधींच्या मार्गावर चालून आम्हाला आंदोलन करावं लागेल सरकारविरोधात. येस. विनायक देवकर, मी महात्मा गांधी स्कूलचा संस्थापक अध्यक्ष आहे. माझं नाव शीतल. नमस्ते सर, माझं नाव शीतल विजय बाराते. माझ्या 2 मुली नर्सरीपासून ह्या शाळेत शिकतात. आज माझी मुलगी 10वीला आहे. त्या मुलीला शिक्षण करण्यासाठी आहे ना मला इतका खर्च लागला असता, पण सरांनी मला पावलं मदत केली. माझा नवरा पॅरलाइज आहे, मी एकटीच घरामध्ये कमवते आणि सरकार काय आम्हाला एवढी नियोजन देणार नाही. आमच्या मुलींना शिक्षण इतकं भारी भेटतं इथं की ते बाहेरच्या शाळेमध्ये नाही भेटू शकत. आम्हाला राशन किटसुद्धा सर देतात दिवाळीला आणि काही जर त्यांचा दुखण्याचा खर्च लागला तो सुद्धा आम्हाला सर देतात. सरकार म्हणतात आम्हाला जाऊन तुमच्या पोरांना तुम्ही सरकारी शाळेत टाका, पण ते मराठी मीडियममध्ये टाकणार आहे. आणि माझ्या मुली इतक्या चांगल्या शिकतात ना की त्यांना इंग्लिश मीडियममध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे स्वप्न होतं, पण माझ्याकडे पैसा नव्हता. तो पैसा मला सरांनी उपलब्ध करून दिला. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की आमच्या शाळेला फक्त त्यांनी सपोर्ट करावा. माझं नाव कीर्ती सोनोने. माझा मुलगा 3 वर्षाचा असल्यापासून मी ॲडमिशनसाठी भरपूर जागेवर पडले, तर माझा नवरा मला सांभाळत नाही. मी वयाच्या 18 वर्षामध्ये लव्ह मॅरेज केल्यामुळे माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलेलं आहे. तर त्यामुळे मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी एकटी किती करणार. तर त्यावेळेस मला ह्या शाळेची इन्क्वायरी मिळाली. तेव्हापासून ते आजपर्यंत माझा मुलगा आता 1लीला गेलेला आहे, अजून 1 रुपयाही घेतला नाही. जे काही सोशल मीडियावर जे काही फेक ॲडव्हर्टाईज चालू आहे तर ही सगळी खोटी आहे. सर आत्तापर्यंत 1 रुपयाही घेत नाही. माझ्या मुलाला दिवाळीला माझ्याकडनं कपडे घेणं नाही झालं, पण माझ्या मुलांना सरांनी दिलेले. माझ्या मुलाला आजारी झाला, त्याला निमोनिया झालं, तर सरांनी मला मदत केलेली आहे. आजपर्यंत जी काही तुम्ही फेक ॲडव्हर्टाईज करताय आणि तुम्ही म्हणताय ह्या शाळेला मान्यता नाही दिली पाहिजे, तर मी म्हणते जर ह्या शाळेला मान्यता नाही दिली तर मी आणि माझ्या मुलाला मी काहीही घेऊन करेल, तर त्याला फक्त सरकार जिम्मेदार असेल उद्या जर शाळेला काही झालं तर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.